मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झाला। अस्सल हापूसची किंमत 400 ते 800 रुपये इतकी। यावर्षी आंब्याची आवक जास्त असल्याने त्याचा विक्रय परिणाम होतोय। त्यात या आंब्यांना कर्नाटक आणि इतर राज्यातील आंब्यांशी स्पर्धा करावी लागते। परराज्यातल्या आंब्यांमुळे हापूसच्या विक्रयावर परिणाम होतोय असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। आंब्यांचा सीझन सुरू आहे आणि आंब्यांचा सीझनमध्ये कोकणामधला आंबा जो आहे तो रत्नागिरी आणि देवगडचा आंबा हा याला एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे, विशिष्ट प्रकारची त्याची चव आहे, त्यामुळे तो प्रसिद्ध आहे भारतामध्ये आणि विदेशात देखील कोकणातला आंबा जो आहे तो जातो। मी आत्ता उभा आहे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये। या मार्केटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर आंब्यांच्या पेट्या ढेग लागलेल्या आहेत। क्रॉफर्ड मार्केट हे साऊथ मुंबईमध्ये येतं। दक्षिण मुंबईमधला हा उच्चभ्रू वस्तीचा जो काही वर्ग आहे तो या क्रॉफर्ड मार्केटमधून आंबा खरेदी करतो आणि या अस्सल रायगड आणि कोकणातील आंब्यांची चव आहे ती चाखण्याचा प्रयत्न करतो। मात्र या क्रॉफर्ड मार्केट देखील ओरिजिनल जो रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आहे किंवा कोकणातला हापूस आहे याला देखील ग्रहण लागलेलं दिसतं। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कर्नाटक आणि इतर राज्यातून येणारा आंबा जो आहे तो देखील कोकणच्या हापूसच्या नावावरती खपवला जातोय। याला देखील काही अपवाद आहेत। या ठिकाणी मी आत्ता ज्या दुकानात उभा आहे हा आहे कोकणचा ओरिजिनल हापूस जो आहे तो हा आहे देवगड आणि रत्नागिरीमधला हा हापूस आहे। याचं पद्धत जर बघायला गेली तर हा पूर्ण पिवळा असा आंबा आहे। मात्र कर्नाटक किंवा इतर राज्यातून येणारा आंबा जो आहे तो अशा प्रकारचा कलर त्याला येत नाही। आपल्यासोबत या कोकणातील काही व्यापारी आहेत ते या ठिकाणी आपला माल जो आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतात। त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत। काय सांगाल, काय भाव सध्या सुरू आहे आणि कशा प्रकारचा गिरायकांचा प्रतिसाद आहे? गिरायकाचा उठाव हा कमी आहे, परंतु हापूसचे जे बाजार आहेत ते 400 ते 500 रुपये डझन। रायगड कोकणातला हापूस आणि इतर राज्यातला आंबा जो आहे तो खपवला जातो या नावावरती, ते ओळखायचं नेमकं कसं, काय सांगाल? कारण याचं असं आहे की रत्नागिरी आंब्या आणि देवगडच्या आंब्याचा जो कलर आहे तो हा येलो कलर आहे आणि कर्नाटक स्टेटमधून जो आलेला आंबा आहे त्याचा हळदीसारखा पिवळट कलर असतो आणि तो खायला जरा आंबट लागतो, रसाळपणा कमी असतो। दरवर्षीपेक्षा यावर्षी भाव कसा आहे, कमी आहे की जास्त? कमी आहे। दरवर्षापेक्षा यावर्षी बाजार कमी आहे। जर्नलिस्ट राहुल सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।